हा आहे आपला कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेला शिंदखेडा मतदारसंघ। आपल्या मतदारसंघातून तापी, बुराई, पांझरा, अमरावती, शूर नदी, मदारी नाला, लेंडी नाला असे अनेक नद्या आणि नाले पावसाळ्यात काही काळ खळखळून वाहतात आणि पावसाळा संपल्यानंतर कोरडे होतात आणि मग सुरू होते पुढचे 8 महिने दुष्काळ आणि पाणी टंचाईची विदारक परिस्थिती। या परिस्थितीचा परिणाम आपल्या मतदारसंघातील प्रत्येकालाच भोगावा लागतो। खरं म्हटलं तर ही परिस्थिती नैसर्गिक असली तरी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्तीच्या बळावर या परिस्थितीवर मात करणं सहज शक्य होतं। यासाठी या प्रश्नांची जाण असणाऱ्या अभ्यासू आणि लढवय्या नेतृत्वाची गरज होती आणि झालंही तसंच। 2004 साली या भागाचा कायापालट करण्यासाठी आपल्या जयकुमार भाऊंसारख्या नेतृत्वाचा उदय झाला। नमस्कार। सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यांनी मला विधानसभेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा निवडून दिलं। 2004 मध्ये पहिल्यांदा आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एक तरुण कार्यकर्ता म्हणून मला आपण सगळ्यांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि 2004 ला निवडल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जर प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सिंचनाचा आहे। आपला हा शिंदखेडा मतदारसंघ आणि तालुका हा दुष्काळग्रस्त आहे आणि इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना जर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तो सिंचनाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मी पहिल्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस नागपूरला गेलो तर पहिला प्रश्न मी विधानसभेत मांडला तो अमरावती प्रकल्पाचा। 28 वर्षापासून रखडलेला प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि किती निधी देणार असा प्रश्न मी पहिल्यांदा मांडला आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वादाने पहिला प्रश्न मांडला आणि जवळपास 9.5 कोटी रुपये अमरावती प्रकल्प जो 28 वर्ष बंद पडला होता त्या प्रकल्पाला मिळाला आणि तो प्रकल्प पूर्ण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झाला। 2007 ला पूर पण आली आणि पाणी पण आणलं आणि मोठ्या प्रमाणात तिथे बागायत झाला। त्याच्या पुढच्या काळामध्ये मग आम्ही तिथे थांबलो नाही। आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं की सारंगखेडा, सुलवाडे आणि प्रकाशा बॅरेज झाला पाहिजे आणि म्हणून त्या दिशेने आम्ही मोर्चा वळवला। 2004 पासून आम्ही सारंगखेड्याचा प्रश्न लावून धरला होता, परंतु सगळ्या आमदारांना एकत्रित करून SM कृष्णा त्या काळचे राज्यपाल, त्यांच्या जवळ आम्ही खानदेशचे सारे आमदार, जळगाव, धुळे, नंदुरबार, काही नाशिकचे, आम्ही सगळेजण गेलो आणि त्यांना इंग्रजीमधनं मांडण्याची एक संधी होती। सगळ्यांनी सांगितलं की आपण बोला आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने मी अत्यंत प्रभावीरित्या इंग्लिशमध्ये त्यांना मांडता आलं। SM कृष्णा हे प्रभावित झाले आणि येणाऱ्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये सारंगखेडा, सुलवाडे आणि प्रकाशा हे तिघही बॅरेज पूर्ण झाले आणि आज बघा आपली तापी माई ही आता 12 राहते। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांकडे मोठ्या प्रमाणात बागायत झाली। बागायतच नाही तर शिंदखेडा तालुक्यातलं पाण्याचं पातळी ही 2 मीटरनी वाढलेली आहे। ही फार मोठी उपलब्धी आहे। आपल्या सगळ्यांचा पाठिंबा पुन्हा मिळत गेला। पुन्हा मी विचार केला पण सिंचनाचे सारे प्रश्न सोडवायचेत। यावेळेस तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि सरकारच्या माध्यमातून शिंदखेडा आणि परिसराचा कायापालट करण्याचं स्वप्न आपण बघितलं। जवळपास 11 आपल्या लिफ्ट आहेत। या लिफ्ट बंद पडल्या आहेत, तसे तर खूप लिफ्ट आहेत, परंतु या लिफ्टमध्ये आता तापीमध्ये पाणी असताना ते पाणी शेतापर्यंत कसं पोचवायचा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि 12 राहणारी तापी याचं पाणी हे शेतापर्यंत पोचवलं तर नक्कीच सुजलाम सुफलाम होईल आणि म्हणून जवळपास 50 कोटी रुपये हे आपल्या या 22 लिफ्टांसाठी, शहादाच्या काठावर तिकडे काही आपल्या शिंदखेड्याच्या काठावर अशा 11 अशा 22 लिफ्टा या मी मंजूर केल्या। निधी त्याच्यासाठी आणला आणि टेंडरिंग देखील झालंय। येणाऱ्या 10-12 महिन्यामध्ये त्यांचं काम होऊन जवळपास 35,000 एकर हे बागायत होणार। तापी काठच्या उपसा सिंचन योजनांबरोबरच जयकुमार भाऊंनी सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजनेच्या कामालाही स्वतः जातीने लक्ष घालून गती दिली आहे।
या योजनेला आवश्यक असणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परवानग्या भाऊंनी मिळवल्या आहेत. त्यामुळे या योजनेसाठी निधी मिळायला मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे लवकरच या योजनेचा शुभारंभ देखील होणार आहे. इकडे नरडाण्याला आपल्याकडे आपण MIDC आणली, पण तिथला भाग देखील आपण बागायत केला पाहिजे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुलवाडे जामफळ. हा वर्षानुवर्ष दशक लोकांनी सांगितलं, बोललं, चर्चा केली, पण करण्याचं कोणी धाडस नाही केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की यावर्षी सुलवाडे आणि जामफळचं कामसुद्धा सुरू होणार आणि ते स्वप्नसुद्धा पूर्ण होणार. सुलवाडे जामफळ जर झालं तर जवळपास 1.5 लाख एकर धुळे जिल्ह्यामधली बागायत होणार आहे आणि शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. मनरेगाचा मंत्री असताना रोजगार हमीच्या माध्यमातून काही हजार विहिरी आपल्या तालुक्यामध्ये दिल्या, काही हजारो विहिरी आपल्या जिल्ह्यामध्ये दिल्या आणि हजारो एकर आता पुढच्या काळामध्ये बागायत होणार आहे. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असताना तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. या योजनेमुळे शिंदखेडा, नरडाणा, बेटावत, डांगुर्णे, खलाणे, होळ या भागातील 48 गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तर दुसरीकडे प्रकाशा, बुराई उपसा जलसिंचनाच्या माध्यमातून अमरावती प्रकल्प, बलडाणे प्रकल्प आणि वाडी शेवाळी प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून त्याद्वारे संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघ दुष्काळ मुक्त व्हायला मदत होणार आहे. बुराई नदी शिंदखेडा मतदारसंघाच्या हृदयातून जाणारी नदी. शिंदखेडा तालुक्याची जीवनदायिनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 20 वर्षापूर्वी बारमाही वाहणाऱ्या बुराई नदीच्या काठावरील गावांमध्ये हरित क्रांती होती. परंतु गेल्या 2 दशकापासून आपल्या तालुक्याची जीवनदायिनी असलेली बुराई नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे दुसाणे, कढरे, सतमाने, देवी शेवाळे, अमराळे, परसामळ, कुमरेज, शिंदखेडा, पाटण अशा अनेक नदी काठावरच्या गावांना भीषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत असतो. म्हणून आपल्या शिंदखेडा मतदारसंघाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नदीला बारमाही करण्यासाठी माथा ते पायथा केटी वेअर बंधारे बांधून पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवून सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरेल असा एक अभिनव उपक्रम आपल्या शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी योजना तसंच पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी योजला आहे. की तापीच्या प्रकाशामधनं प्रकाशाहून पाणी उचलून बुराईपर्यंत आणायचं आणि बुराईमधली ही बुराई नदी जी शिंदखेड्याची वाहिनी आहे हिला बारमाही करायचं. आणि म्हणून त्या योजनेला मी वेग दिला. त्याच्यामध्ये करोडो रुपये आणले. मोठ्या वेगाने त्याचं काम चालू आहे, पण त्याला काही कालावधी जाईल. त्याआधी मी विचार केला की आपण बुराई ही बारमाही केली पाहिजे. जशी आपली तापीमाई मी बारमाही केली तशी बुराई बारमाही जर केली तर शिंदखेड्याच्या मधल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा फार मोठा प्रश्न संपेल. आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने ते स्वप्नसुद्धा पूर्ण होणार आहे. बुराई आता बारमाही होणार. बुराईमध्ये 21 कोटी रुपयाचे जवळपास 54 बंधारे हे आता कार्यान्वित झाले. त्याचं टेंडरिंग झालं आहे आणि लवकरात लवकर वर्क ऑर्डर येईल आणि बुराई ही देखील बारमाही होईल. हे स्वप्न तुमचं आणि माझं आता साकारणार आहे. मलाही फार मनापासून आनंद होतोय की एक स्वप्न आपलं पूर्ण साकारतंय. माननीय नामदार जयकुमार भाऊ यांच्या बुराई बारमाही प्रकल्पाअंतर्गत एकूण 20 कोटी 61 लाख रुपये खर्च होणार आहेत आणि या प्रकल्पाअंतर्गत बुराई नदीवर 53 ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहेत. माथा ते पायथा बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांचं पाणी एका बंधाऱ्यापासून दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत राहील आणि बुराई नदी ही पूर्वीप्रमाणेच बारमाही होईल. या कामाची सुरुवात म्हणजे जयकुमार भाऊंच्या स्वप्नपूर्तीकडे आणि शिंदखेडा मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेनं दमदार पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. बुराई बारमाहीचं स्वप्न तुम्ही आणि मी जे बघितलं ते आता पूर्ण होणार आहे. आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये धीरे धीरे बागायतीकरण चाललंय.
आणि एकेकाळचा सर्वात दुष्काळग्रस्त असणारा शिंदखेडा तालुका, सर्वात बागायत तालुका, महाराष्ट्रातला नंबर 1चा तालुका हा बनवण्याचं स्वप्न मी पाहिलंय. त्याच्याकडे आता वाटचाल होते. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. बुराई बारमाही योजनेला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्या ही विनंती करतो आणि आपण दिलेल्या सदिच्छाबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. बुराई नदीच्या बारमाईला अनाय हरित क्रांतीला, शेतकऱ्यांच्या विकासाला अनाया सुख समृद्धीला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. मतदारसंघाच्या विकासाला बुराई नदीच्या बारमाईला अनाया हरित क्रांतीला, शेतकऱ्यांच्या विकासाला अनाया सुख समृद्धीला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. मतदारसंघाच्या विकासाला बुराई नदी आता बारमाही होणार, पाणी इथं आता बारमाही राहणार. केटीवेर बंधारे जय भाऊ बांधणार, सारच पाणी आता इथंच जिरणार. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर लागेल हास्य फुलायला, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर लागेल हास्य फुलायला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. मतदारसंघाच्या विकासाला तापी नदी काठावर उपसा योजना होतील, जलयुक्त शिवार योजना शेतकरी सुखी होतील. तापी नदीचे पाणी हे आता शेतीला मिळणार. मतदारसंघ आपला सुजलाम सुफलाम होणार. येत्या 5 वर्षात मुबलक पाणी सिंचनाला प्रकाशाचं पाणी बुराई अमरावतीत येणार. सुलवाड्याच्या पाण्यानं जामफळ भरणार. जय भाऊंचं हे स्वप्न साकार होणार. सार शेत शिवार हे हिरवेगार होणार. जय भाऊंमुळे सारी धरणं लागतील पाण्यानं भरायला. जय भाऊंमुळे सारी धरणं लागतील पाण्यानं भरायला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. मतदारसंघाच्या विकासाला बुराई नदीच्या बारमाईला अनाया हरित क्रांतीला, शेतकऱ्यांच्या विकासाला अनाया सुख समृद्धीला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. मतदारसंघाच्या विकासाला आहे जय भाऊंचं योगदान. शिंदखेड्याच्या विकासाला